मध्ये आपण पाहणार आहोत महाफास्ट 100 बातम्या। नेपाळमध्ये महापुराचा हाहाकार, महाप्रलयामध्ये आतापर्यंत 160 जणांचा मृत्यू, 300 भारतीयांचा 823 जण बेपत्ता। महाराष्ट्र सरकारकडून हेल्पलाईन क्रमांक 1070 जारी। चीनकडून माहिती वेळेमध्ये न मिळाल्यामुळे नेपाळमध्ये पुराचा हाहाकार, सूत्रांची माहिती। चीनकडून नेपाळला 45 मिनिटांच्या विलंबाने पुराची माहिती। हिमतलाव फुटणार असल्याची माहिती चीनकडे आधीच होती। सूत्रांची माहिती, भारत आणि नेपाळ सीमेवरील उंच पर्वतीय परिसरात चीनचं रिमोट सेन्सिंग स्टेशन। नेपाळमधील पुरानंतरचे भयावह व्हिडिओ समोर। नेपाळ तिबेट भागामध्ये अचानक आलेल्या महापुराचा प्रभाव वेगाने पुढे सरकत असताना लोक जीव वाचवण्यासाठी धावतानाचे व्हिडिओ व्हायरल। नेपाळमध्ये महाप्रलय, भारताकडून मदतीचा हात। भारताकडून नेपाळला 10 टन HADR मदत आणि अत्यावश्यक औषधांचा पुरवठा रवाना। नेपाळच्या आणि मदत कार्यामध्ये भारताकडून सर्वतोपरी सहकार्य मिळणार, परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांची माहिती। हिमनदी फुटल्यामुळे नेपाळमध्ये महाप्रलय, ज्या ठिकाणी हिमनदी फुटली होती त्या ठिकाणी सचिनचे हेलिकॉप्टर पोहोचल्याचे काही व्हिडिओ समोर। पाण्याचा दाब आणि हिमनदीमधील भेगांमुळे पाणी आणि गाळ अत्यंत वेगाने डोंगरावरून खाली, ज्यामुळे नेपाळमध्ये जनजीवन विस्कळीत। नेपाळमध्ये पुराचा हाहाकार, अनेक घरं, पूल पुराच्या पाण्यामध्ये वाहून जातानाची दृश्य समोर। अनेक कार पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्या, घरं पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळत असतानाची भीषण दृश्य समोर। मध्ये पुराच्या पाण्यात घर वाहून जातानाचा व्हिडिओ समोर। पाण्यामुळे रस्ता खचून मोठ्या प्रमाणात मातीचा भराव सुद्धा वाहून गेला। पुण्यात पुराच्या हाहाकारामुळे नेपाळमधील हजारो लोक बेघर, बेघरांवर डोंगराळ भागामध्ये राहण्याची वेळ। सरकारकडून मदत मिळण्याची नागरिकांना प्रतीक्षा। नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला मोठा धोका, 8 जिल्ह्यांसाठी हाय अलर्ट जारी। अमित शहांची बिहारच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा। पश्चिम चंपारण, पूर्व चंपारण, गोपालगंज, सारण, मुझफ्फरपूर, वैशाली, सीतामढी आणि शिवहर या जिल्ह्यांसाठी अलर्ट जारी। मोदी शहांनी देशामध्ये सरकार पुरस्कृत दहशतवाद निर्माण केला, याबाबत मोहन भागवतांनी परदेशात जाऊन आपली भूमिका मांडावी। संजय राऊतांची भूमिका। शिंदे सेनेच्या मंत्र्यांच्या कामकाजावर एकनाथ शिंदे लक्ष ठेवणार, दर आठवड्याला कॅबिनेटपूर्वी मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेणार। बैठकीमध्ये मंत्र्यांसह विभागाच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेणार। बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना प्रगती पुस्तक सादर करावं लागणार। मनसे नेते अमित ठाकरे नागपूरच्या सिंधू कॉलेजला पोहोचले। अमित ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये मनसेची सदस्यता मोहीम। मनसे सदस्यता मोहिमेची अमित ठाकरे यांच्या हस्ते सुरुवात। ताशा पथकानं केली अमित ठाकरे यांचं स्वागत। एमपीएससीच्या औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेचा पेपर फुटी प्रकरणी कौटिल्य अकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं। ऋतुजा पाटील, गौरव पाटील, ऋतुजाचे वडील अमृत पाटील, गौरव पाटीलच्या वडिलांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतलं। एमपीएससी पेपरफुटी प्रकरणामध्ये 5 लाखांचा व्यवहार झाल्याचं तपासामध्ये समोर। पेपरफुटीच्या कागदपत्रांची एमपीएससी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये देवाणघेवाण। सहाय्यक कक्ष अधिकारी नकटेने 294 प्रश्नांचा संच मिळवल्याचा आरोप, तिथूनच प्रश्नांचा संच पुढे दिल्याचं समोर। एमपीएससीमध्ये अनेक तक्रारी, अध्यक्षांची कारकीर्द वादग्रस्त। एमपीएससी स्वच्छ करण्याची गरज, पेपरफुटीच्या घटना वाढल्यास तरुणांचा उद्रेक होईल। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। पेपरफुटीमध्ये अभिमन्यू पवारांच्या निकटवर्तीयाचा हात, औषध निरीक्षक परीक्षा पेपरफुटीवरून मेहबूब शेख यांचा गंभीर आरोप। गाडवे हा अभिमन्यू पवार यांचा माणूस। गाडवे पुण्याच्या महापौरांचा पीए म्हणून काम करत होता। एमपीएससी अध्यक्ष आणि सचिवांना तत्काळ निलंबित करा, शेख यांची मागणी। शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंनी आयोजित केलेला कार्यक्रम वादाच्या भोवऱ्यात। रिक्षा चालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात भोजपुरी गाड्यांवर महिलांना नाचवलं। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अखिल चित्रे यांची जोरदार टीका। प्रकाश सर्वे कुठल्या पक्ष प्रकरणामध्ये उघडे पडणार, किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य। भोजपुरी गाणं कधी लावावं त्याची एक वेळ असते। सुर्वेंना बाळासाहेबांना घेऊन दुकान चालवायचंय, हे गद्दार लोक। किशोरी पेडणेकरांचा जोरदार हल्लाबोल। आझाद मैदान, शिवाजी पार्क मैदान, वर्षा बंगल्यापुढेच आंदोलन करणार। मनोज जरांगेंचा इशारा, जिथे रोड दिसेल तिथे आंदोलन करणार। रेल्वेही धावू देणार नाही, विमानही उडू देणार नाही, जरांगे आक्रमक। अनेक मराठा नेत्यांकडे ओबीसी प्रमाणपत्र, सुप्रिया सुळेंकडेही ओबीसी प्रमाणपत्र। ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। किशोरी पेडणेकरांना काय मिळतंय का बघा, याबाबत महापौर आदेश देतात। पेडणेकरांची टीका, तुमच्याबद्दल मूठ झाकली आहे, लक्षात ठेवा। ज्या दिवशी मूठ उघडेल त्या दिवशी मुंबई सोडावी लागेल। पेडणेकरांचा ऋतू तावडेंना इशारा।
गोगावलेंना रायगडचे पालकमंत्री केल्यानंतरही राष्ट्रवादी आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये वाद कायम. मूठ उघडली तर तटकरे तोंड दाखवायच्या लायकीचे नसतील, महेंद्र दळवींची टीका. तर महेंद्र दळवींच्या अकलेची कीव करावीशी वाटते, अनिकेत तटकरेंचं प्रत्युत्तर. गोगावले पालकमंत्री होण्यास सुनील तटकरेंचं श्रेय नाही, महेंद्र दळवी यांची टीका. 1.5 वर्ष तटकरेंनीच पालकमंत्री पदाचा निर्णय थांबवला होता, दळवींचा आरोप. तर सुनील तटकरे आमच्यामुळेच खासदार झाले, महेंद्र दळवी यांचा दावा. भास्कर जाधव मुख्यमंत्री झालेला आवडेल, भास्कर जाधव आमच्या पक्षातून मुख्यमंत्री असतील तर आनंदच. सुभाष देसाईंच्या विधानावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरेंचं विधान चर्चेत. निष्ठा असणं गरजेचं, परिस्थितीनुसार बदलत गेल्यास माणसाची व्हॅल्यू कमी होत जाते. पक्षप्रवेशाच्या चर्चांवर जयंत पाटलांचं वक्तव्य. मंत्री अशोक उईके आणि झिरवाळांनी पुण्याच्या मांजरीमधील विद्यार्थ्यांच्या उपोषण स्थळाला भेट दिली. आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागणीवर तोडगा नाहीच. मंत्र्यांनी विद्यार्थ्यांकडे 2 दिवसांची मुदत मागितली. जौन आंदोलन या वक्तव्यावरून पत्रकारांनी झिरवाळांना घेरलं. 14 दिवस कुठे होता? जौन आंदोलनाचं तुम्ही समर्थन करता का? पत्रकारांच्या प्रश्नावर झिरवाळांनी काढला काढता पाय. अमित ठाकरेंनी पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत फोनवरून संवाद साधला. मागण्या समजून घेत आदिवासी मुलांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलाय. लवकरच अमित ठाकरे आंदोलनस्थळी भेट देणार. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा युवकांशी ऑनलाईन संवाद. ऑलिम्पिकमधील अद्याहून अधिक खेळांमध्ये भारताचे संघ नसतात. ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताचं कमी प्रतिनिधित्व हे एक आव्हान. आपल्याला मेडल वाढवण्यासाठी स्पर्धेमध्ये सहभाग वाढवावा लागेल, मोदींचं आवाहन. राहुल गांधींचे विचार हे सनातन विरोधी आहेत आणि त्यांचा तेवढाच अजेंडा आहे. अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना राणावत हिची टीका. राहुल गांधी यांनी कृती सरून घेतल्यानं कंगनाची टीका. अमित शाह ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये मणिपूर दौऱ्यावर. वैद्यकीय महाविद्यालयाची पायाभरणी आणि इतर विकास कामांची पाहणी करणार. मणिपूरचे मुख्यमंत्री युमनाम खेमचंद सिंग यांनी दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर ही माहिती दिली. बोरिवलीमध्ये अमराठी रिक्षाचालकांना मराठी भाषा प्रशिक्षण प्रमाणपत्राचं वाटप. उपमुख्यमंत्री शिंदेंच्या हस्ते 15,000 अमराठी रिक्षाचालकांना शिंदे सेनेकडून प्रमाणपत्रांचं वाटप. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील आरोपी सिया गोयलला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळत असल्याचा आरोप. रिपब्लिकन सोशलिस्ट पक्षाचे राहुल डंबाळेंचा आरोप. आरोपी सिया गोयलला मिळत असलेल्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चौकशी करा, राहुल डंबाळेंची मागणी. बीडमध्ये सिझेरियन दरम्यान पोटामध्ये कापूस राहिलेल्या महिलेची भजंग सुनावणींनी भेट घेतली. पोटामध्ये कापूस राहिल्यानं वडवणीमधील संध्या गायकवाड यांची प्रकृती गंभीर झाली होती. गायकवाड यांच्यावर सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू. धाराशिवमधील शिंदे सेनेमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या घरासमोर बॅनरबाजी. नगरसेवक संतोष घाडगेंच्या घरासमोर मतदारांनी बॅनर लावला. पक्षांतराचा निषेध करत बॅनरमधून मतदारांनी संताप व्यक्त केला. आमचं मत आम्हाला परत द्या, एक खोका मतदाराला धोका, बॅनरवर आशय. मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ समितीची आज फडणवीसांसोबत बैठक. दुपारी 12 वाजता सह्याद्रीवर बैठक. कायदा सुव्यवस्था गणेश मंडळांच्या प्रश्नावर बैठकीमध्ये चर्चा होणार. जळगावच्या भुसावळमध्ये मध्य प्रदेशमधून आलेल्या कारागिरांकडून साकारल्या जात आहेत श्री गणेशाच्या मूर्ती. बुऱ्हाणपूरमधील मूर्तिकाराच्या श्री गणेशाच्या मूर्तींना जळगाव जिल्ह्यासह राज्यभरात मोठी मागणी. मुख्यमंत्री फडणवीसांसमोर कॉमेडियन समन रैनानं सायबर सेलवर टोलेबाजी केली. समयच्या या विनोदांवर मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा खळखळून हसले. फडणवीसांच्या हस्ते डिजिटल अरेस्ट या विषयावरील सायबर जनजागृती चित्रपट ऑपरेशन 1930चा ट्रेलर आणि 1930 सायबर अँथमचं अनावरण. पालघरच्या मासवणमधील आश्रमशाळेची सीजेपीच्या सदस्यांकडून पाहणी. आश्रमशाळेबाबत धक्कादायक माहिती समोर. आश्रमशाळा परिसरात अस्वच्छता आढळली. विद्यार्थ्यांच्या मूलभूत सुविधांची सीजेपीच्या सदस्यांकडून पाहणी. वाशिम जिल्ह्यामधल्या जिल्हा परिषद शाळांच्या पायाभूत सुविधांकडे प्रशासनाकडून लक्ष केंद्रित. प्राथमिक शिक्षण विभागानं जिल्ह्यातील शाळांमध्ये उपलब्ध असलेल्या सुविधा आणि आवश्यक असलेल्या सुविधांचा सविस्तर अहवाल मागवला. 7 दिवसामध्ये हा अहवाल सादर करण्याच्या सूचना. पालघरच्या मासवण आश्रमशाळा मृत्यू प्रकरणामध्ये आंदोलन स्थगित. चौकशी अहवालानुसार कारवाईच्या आश्वासनानंतर आदिवासी संघटनांचं आंदोलन स्थगित. आदिवासी विद्यार्थ्यांचं गेल्या 2 दिवसांपासून सुरू होतं आंदोलन. अमेरिकेमध्ये 18 वर्षाखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापराचे नवे नियम. फेसबुक आणि इंस्टाग्राम रात्री 12 ते सकाळी 6 वाजल्यापर्यंत बंद राहणार. 18 वर्षाखालील वापरकर्त्यांसाठी मेटाकडून नवे नियम. किशोरवयीन मुलांना दिवसातून 2 तासच फेसबुक इन्स्टा वापरता येणार. अन्न आणि औषध प्रशासन विभागाची अमळनेर आणि जळगाव शहरामध्ये कारवाईमध्ये 1,06,325 रुपयांच्या सौंदर्य प्रसाधनांचा मुद्देमाल जप्त. विना परवाना उत्पादित सौंदर्य प्रसाधनांची विक्री होत असल्यानं पथकाची कारवाई. बनावट शालार्थ आयडी प्रकरणामधील तक्रारदाराच्या कुटुंबावर हल्ला झाल्याचा आरोप. धुळ्यामधील महेंद्र देसलेंच्या घरामध्ये जमावाकडून तोडफोड केल्याचा आरोप.
सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत, घटनेमागे भाजपशी संबंधित कार्यकर्त्यांचा सहभाग असल्याचा आरोप. जळगावच्या अमळनेरमधील टाकरखेडातील पती पत्नीनं 2 मुलींचं जीवन संपवलं. जीवन संपवल्याचं कारण अद्याप अस्पष्ट. एकाच कुटुंबातील चौघांच्या दुर्दैवी मृत्यूनंतर जळगाव जिल्हा हादरला. अमळनेर पोलिसांकडून पुढील तपास सुरू.